बॉडीगार्ड म्हणून दिलाय ना चाचाला पण आणि जो आय विटनेस होता ना पण तो राज्य बाहेर नाही म्हणजे राज्यात पर्यंत जिल्ह्याच्या आणि जर मोर्चा म्हणजे गावकरीच फक्त असतात गावातल्या पोलीस कोणच नाही ते जिल्ह्यात सगळीकडे सिक्युरिटी मिळाली पाहिजे म्हणजे जिल्ह्याच्या बाहेर गेले की काय कोण कुठंच नाही जिल्ह्याच्या बाहेर नाही त्याला काहीच नाही प्रतिनिधी घरासाठी फॅमिलीसाठी तर द्यायला पाहिजे त्याचे पण छोटे छोटे धनुचे पण छोटे मुलं आहेत. माझं आठवडे कळंब तालुक्यामध्ये आठवडे पाठवते आठवडे हो हो पाहिजे पाहिजे बरोबर आहे वाल्मिक कराडला सिलेंडर होण्यासाठी जी गाडी होती ना ते गाडीची जे त्यांना घेऊन गेलते तिथं ते त्या दिवशी इथं पण पवार साहेब आले त्या दिवशी ते पवार साहेब सकाळी आले. हो आम्ही आलो त्या दिवशी होते त्या दिवशी होते दोन्ही दिवशी आपण आलोच ना आम्ही त्या दिवशी सुद्धा ते नगर राखायला होता तो पण मग त्यांचे माणसं त्याचे नावानिशी सगळ्या बाईट दिल्या त्याचे परत कुठे सगळे सापडले इथून जाताना सुद्धा हे सरेंडर व्हायचं ना त्या दिवशी तो बीड जिल्ह्यातच होते इथून जातानाचे सगळे सीसीटीव्ही आहे मी एसपी ना बोललोय नंतर एसपी ठीक आहे बघतो देख राहू एवढं तो पण हाय मोकळच फिरते त्याचं काहीच नाही आणि पुन्हा आरोपीला काही जणांनी गाडीत दुसरे दुसरे 2-3 आरोपी होते जे मराठवाड्यामध्ये मध्ये पहिल्यांदा आले तर त्यांना सुद्धा घेऊन इथली एक डॉक्टर फॅमिली फिरते त्याला एक नोटीस दिली सोडून दिला आहे अरे नुसतं 7-3 जात झाला जर कोणी बोललं तर त्याला 7 महिने जेल होती. प्रश्न हा पहिल्या दिवसापासून पडतोय वाल्मिक कराडनी जो व्हिडिओ केला ना व्हिडिओ करून टाकला की मी होतोय पुण्यातला आता पुण्यात गेला पण इथून गेला ताई तो इथून सगळ्या आमच्या नेकून पोलीस स्टेशन हद्दीतून गेलाय चौसाळीतून गेला इथून केजहून गेलाय केजला होता एक दिवस त्याच्याकडेच राहायला होता बाप्पा ते इथं शिवलिंग मोहरा येतो तो जे सोडायला गेला का त्याच्याकडे जे संतोष अण्णाच्या बरोबर गाडीमध्ये होते ते पाठवून स्वतः गाडी चालवली समोर हो बघा ना जणू काही उपकार केले पण हा पाचवा कुठे मला मला विश्वासच नाही की सातवा आहे कुठे असं कधी गायब होऊ शकतो काय माहिती कुठं ठेवलाय का बसलाय का ठेवलाय काय असं कसं होणार हो या जगामध्ये आता एवढं मोबाईल आहे आई वडील फॅमिलीला माहिती असेल ना 2 महिने पोरग मिसिंग असं झाले पण गेले 2.5 वर्ष फरार होता आणि ह्या केससाठी त्याला बोलवलं फरार म्हणजे इथं फिरत म्हणजे फरार म्हणजे फक्त रजिस्टरवर फरार म्हणून आणि फिरायला तो इथे अटक केली नाही त्याला अटक केली नाही ओपनली इथं आमच्याकडे गुन्हेगार ओपन धरण्याचा जिल्हा काहीच नाही केलं त्याच्यावर गुन्हे असून सुद्धा आणि हे जे प्रत्येक आहेत ना 7 जण सुद्धा त्याच्यावर प्रत्येकावर 9-9, 10-10, 11-11 गुन्हे तरी पण ते बाहेर फिरतात आणि त्यांनी शेवट हेच केलं जे आरोपी आहेत ना आता सगळे या सर्व आरोपीवर गुन्हे ऑलरेडी आहेत कुणावर 3 आहेत कुणावर 9 आहेत कुणावर मर्डर आहे कुणावर खंडणी आहे तरी ते मोकाटच फिरत होते म्हणजे यांचा पूर्ण एवढा अभय आहे याच्यात काही आता सुद्धा काही लोक एवढे ही सगळे फिरतातच ना पोलीस सुद्धा असं एवढं झालं तरी 2 PI सुद्धा आहेत जे आहे परत तुमचा तो मुंडे यांचे जे CDR काढा म्हणून आपण एवढं बोलतोय तरी काढ CDR का पाहिजे तो 7व्याचा तर CDR का नाही त्याचा रे पोलीस यंत्रणेने साथ देते नाही पण 7वा जो आहे ना त्याचा CDR का नाही काढत नाही काढत कृष्णा अंधारेचा CDR का नाही करायला लागलो तुम्हाला करायला लागलं म्हणजे CDR काढायला काय लागतं